ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. प्रतिमाचा अपघात करणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः महिपत आहे हे सत्य त्याच्याच तोंडून वदवून घेत सायली अर्जुन त्याला आता जेलमध्ये टाकणार आहेत. पण कसं? महिपतच्या तोंडून त्याचाच गुन्हा ते दोघे कसे कबूल करून घेतील? आणि महिपतने आता प्रतिमावरती बंदूक रोखता क्षणी ऐनवेळी सायलीमध्ये पडते. पण त्यावेळी सायली प्रतिमाचा जीव वाचवायला नक्की कोण येतं? अर्जुन की दुसरंच कोणीतरी? ते पाहणार आहोतच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रियाला वाटत असतं की सायली अर्जुन आता अस्मिताला रमवण्यामध्ये व्यस्त आहेत, म्हणजे त्यांनी त्यांची कामगिरी सोडली असावी. पण तसं काहीच नाही. खरं तर सायली अर्जुनचा प्लॅन एक वेगळाच ठरलेला असतो. घरातील सर्वजण एकत्रित आले, त्यात अश्विनचीही भर पडली. अश्विनही सर्वांसोबत मिळून मिसळून राहिला. सर्वांशी मस्त मनमोकळेपणाने त्याने गप्पा मारल्या. हे पाहूनच सायली भरून पावते. सायलीने अस्मिताला खुश करण्यासाठी जो प्लॅन केला होता त्यामध्ये अख्खं कुटुंब एकत्रित होतं आणि हे सगळं फक्त शक्य झालं सायलीमुळे. म्हणून अर्जुन तिच्यावरती भलताच खुश असतो. पण त्यांचं एक वेगळंच काम असतं. त्यांचा एक वेगळाच प्लॅन ठरलेला असतो. जेव्हा ते दोघेही रात्रीच्या वेळी रूममध्ये असतात तेव्हाच दोघेही त्याच गोष्टीचा विचार करतात की महिपतच रविराज प्रतिमाचा अपघाताचा खरा सूत्रधार आहे. तोच म्होरके हे याची तर खात्री पटली, पण त्याचाच गुन्हा त्याच्याच तोडून वधून घ्यायचा तरी कसा? हा मोठा प्रश्न त्यांना सतावत असतो. तेव्हा सायलीच्या डोक्यात ट्यूब पेटते. सायली अर्जुनला प्लॅन समजावते की सर, हे करणं आपल्याला आता प्रतिमा हत्याविना शक्य नाही आहे. मला कळतंय की हे काम खूप रिस्की आहे, पण आपल्याला प्रतिमा हत्यालाच तिथे हजर करावं लागेल. तर आणि तरच महिपतच्या तोंडून आपण गुन्हा कबूल करून घेऊ शकतो. सायलीच्या बोलण्यात तथ्य वाटतं अर्जुनला. पण एक प्रश्न तर उरतोच ना, पुन्हा प्रतिमा हत्याचा जीव धोक्यात घालायचा, एवढी मोठी रिस्क घ्यायची, मग रविराजांची परवानगी तरी घ्यावी लागेल. त्यासाठी सायली अर्जुन दुसऱ्या दिवशी रविराजांना मनवण्यासाठी त्यांच्या घरी जायचं ठरवतात. ठरल्या प्लॅनप्रमाणे ते दोघेही जेव्हा साध्या कपड्यांमध्ये बाहेर पडत असतात तेव्हाच प्रियाची त्यांच्यावरती बारीक नजर असते. तिच्या मनात भीती दाटून येते. तिला शंका वाटते की सायली अर्जुन नक्कीच कोणत्या तरी पुराव्यांचा पाठपुरावा तर करत नसतील ना, यांच्यावरती नजर ठेवावी लागेल. पण नेमकं सायली अर्जुन प्रियाला चांगला चकवा देऊन जातात. ज्या वेळेस ते किल्लेदारांच्या घरी जातात, सायली अर्जुनला आल्याचं पाहून रविराज प्रतिमा खूपच खुश होतात. आता ते पटकन एका त्यांच्या रूममध्ये जातात. तेव्हा अर्जुन तिथे रविराजांना समजावतो की सिनियर, खरं तर आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी इथे आलो आहोत. आम्हाला तुझ्याकडून एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी परवानगी हवी आहे. तेव्हा रविराज विचारतात की कसली गोष्ट? तेव्हा अर्जुन सांगतो की हे बघ सिनियर, हे काम खूप रिस्की आहे. मला कळतं आहे की तुला नाही आवडणार, तरी पण. तेव्हा प्रतिमा विचारते की हे बघ अर्जुन, गोष्टी ताणून धरण्यापेक्षा तू स्पष्ट बोललेलात बरं. त्यावर अर्जुन लगेचच म्हणतो की प्रतिमा हत्या, आपल्याला खात्री आहे की तुमच्या अपघाताचा खरा सूत्रधार हा महिपत शिकरेच होता, पण आपल्याला त्याच्या तोंडून गुन्हा कबूल तर करून घ्यावा लागेल. आणि जर गुन्हा कबूल करून घ्यायचा तर त्याला त्याच अपघाताच्या ठिकाणी घेऊन जावं लागेल जिथे तुमचा अपघात झाला होता. प्रतिमा हत्या, तुझ्यावरती त्याने ते चळकन लाकूड उगारलं होतं तेव्हा त्या ठिकाणी. तेव्हा मात्र रविराज आता स्पष्ट विरोध करतात या गोष्टीला. ते म्हणतात की हे शक्य नाही आहे अर्जुन. हे बघ, त्या महिपत शिकरेच्या तोंडून त्याचा गुन्हा कबूल करून घेण्यासाठी मी प्रतिमाचा जीव नाही धोक्यात टाकू शकत. आता अर्जुन खूपच टेन्शनमध्ये येतो, पण सायली स्वतः जबाबदारी घेते. रविराजांना पुढाकार घेत ती समजावते, हे बघा रविराज काका, मला तुमची काळजी कळते. म्हणजे तुम्हाला पुन्हा तीच घटना घडेल की काय याची भीती आहे, पण प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा. आम्ही आहोत ना त्यांच्यासोबत, आणि आम्ही तुम्हाला शब्द देतो की प्रतिमा हत्याच्या केसालाही धक्का नाही लागणार. जर प्रतिमा त्या अपघाताच्या ठिकाणी नसतीलच
तर मग महिपत स्वतःहूनच गुन्हा कसा कबूल करेल? मान्य आहे की हे काम खूप रिस्की आहे, पण आम्ही अगदी डोळ्यात तेल घालून तिथे त्यांच्यावरती नजर ठेवून राहू आणि जेव्हा आम्हाला गडबड वाटेल तेव्हा आम्ही प्रतिमा आत्यांना प्रोटेक्ट करू. पण प्लीज, तुमच्या परवानगीची आम्हाला खूप गरज आहे. तरीही रविराज स्पष्ट विरोध करतात. रविराज सायलीला सांगतात की नाही, त्या महिपत चित्रेसाठी मी माझ्या प्रतिमाचा जीव पुन्हा धोक्यात नाही घालू शकत. गेले 25 वर्ष मी तिची किती वाट बघितली आहे माझं मला माहिती आहे. मी आता माझ्या प्रतिमाला गमावण्याचा विचारही करू शकत नाही. आणि तसेच रविराज तेथून निघून जातात. आता सायली अर्जुनला इतकं टेन्शन येतं, पण त्यांचं टेन्शन दूर करते ती म्हणजे प्रतिमा आत्या. प्रतिमा आत्या समजावते की हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला काहीच होऊ देणार नाही. आणि तसंही गुन्हेगाराच्या तोडून गुन्हा जर कबूल करून घ्यायचा असेल तर त्याचीच चाल खेळावी लागते. तुम्ही दोघं तुमच्या ठिकाणी योग्य आहात. रविराजांना कसं समजवायचं ते मी बघते. आता दोघेही निश्चिंत होतात. प्रतिमा त्या गार्डनमध्ये रविराजांकडे जातात आणि जेव्हा रविराजांना हाक मारतात रविराजांना कळून चुकतं. रविराज स्पष्ट नकार देतात की नाही प्रतिमा, मी सांगितलं ना तुला की मी नाही परवानगी देऊ शकत. पुन्हा तुला गमावण्याचा विचार माझ्या मनालाही नाही शिवू शकत. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते की रविराज, मला कळतंय तुम्ही घाबरला आहात. मला काहीतरी होईल की काय याची भीती तुमच्या मनात बसली आहे. पण विश्वास ठेवा सायली अर्जुनवरती. त्या मुलांना एक संधी द्या. हे बघा, त्यांचं म्हणणं अगदी योग्य आहे. आणि तुम्हीही एक वकील आहात ना, तर वकिलाच्या बुद्धीनेच विचार करा ना. जर गुन्हेगाराचा गुन्हा कबूल करून घ्यायचा असेल तर सेम त्याच्यासारखीच चाल खेळावी लागते. आणि अगदी योग्य वागतायत सायली अर्जुन. आणि तसेही माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे रविराज. ते माझ्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत. प्लीज रविराज, फक्त एक संधी द्या त्या मुलांना. आता स्वतःच प्रतिमा एवढ्या विनवण्या करते म्हटल्यानंतर रविराजांचा सुद्धा नाईलाज होतो. आणि त्यातच रविराज आता जेव्हा प्रतिमासोबत अर्जुन सायलीकडे जातात तेव्हा रूममध्ये त्यांचा एक प्लॅन ठरतो वेगळाच. रविराज सांगतात की हे बघ अर्जुन, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तरी पण मला या सगळ्यांमध्ये एवढी मोठी रिस्क घ्यायची नाही आहे. पण प्रतिमाची इच्छा आहे, प्रतिमा एवढं स्वतःहून तुमच्यावरती विश्वास टाकते, तर माझं फक्त एकच म्हणणं आहे की तिथे पोलीसही असावेत. तेव्हा सायली म्हणते की पोलीस? रविराज सांगतात की हो, म्हणजे जेव्हा केव्हा गडबड वाटेल तेव्हाच पोलीसच त्या महिपत चित्रेला आवर घालू शकतात. अरे त्याने बहुतेक म्हणजे त्या ठिकाणी जर काही गुंडमवाली घेऊन आला, अचानक हमला वगैरे केला तर काय करणार आहोत आपण? पोलीस तर हवेत ना तिथे. पोलीस सोबत आहेत याची भनकही तुम्ही त्याला लागू द्यायचे नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आता ठरल्या प्लॅनप्रमाणे सायली ही महिपतला कॉल करते आणि पुन्हा एकदा त्याला धमकवायला लागते की महिपत चित्रे, तुला तर कळलंच असेल की तुला अपघात घडवताना रविराज किल्लेदार, प्रतिमा किल्लेदार यांना मारताना मी प्रत्यक्षात पाहिलं आहे. तसंही तुला मला भेटायचंच होतं ना, मग आज भेट होऊनच जाऊ दे. आपण भेटायचं तर आहेच, पण नेमकं त्याच ठिकाणी जिथे तू त्या दोघांना मारण्याचा प्रयत्न केला होता. आता महिपतसोबत नागराजसुद्धा असतो. महिपत बेधडकपणे सांगतो की अरे भेट ना, एकदा भेटली ना मग सांगतो तुला काय आहे ते. तेव्हा सायलीही इकडून धमकावते की अच्छा, मला इतकं हलक्यात घेऊ नकोस महिपत चित्रे. काय आहे, मी तुझा कर्दन काळ बनून आले. ज्या दिवशी, ज्या क्षणी तुझा हा शेवटचा उरलेला पुरावा तू नष्ट करण्याच्या प्रयत्नात असशील ना, त्या दिवशी तू अख्खा उद्ध्वस्त होशील महिपत चित्रे. त्यामुळे मला मारण्याचा विचार डोक्यातून आत्ताच काढून टाक. आणि मी काय सांगते ते नीट ऐक. ज्या ठिकाणी तू प्रतिमा किल्लेदार, रविराज किल्लेदारांचा अपघात घडवून आणला होतास, बरोबर त्या ठिकाणी मी सांगितलेल्या वेळेलाच तू हजर राहायचा आहेस.
तेव्हा महिपत तिकडून धमकावतो की तुला नक्की काय पाहिजे, अरे बोल ना, तुला पैसा पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, काय हवं ते देतो, पण तुझं तोंड बंद ठेवायचं. तेव्हा इकडून सायली सांगते की महिपत चिकरे, मला काय हवं आहे आणि काय नको आहे ते भेट झाल्यावर कळेलच तुला. आता सायलीने खूप रात्रीची उशिराची वेळही त्याला दिलेली असते. तेव्हा हे इकडे तयारीत असतात, तिकडे महिपत तयारीत असतो. आता नागराज तर खूपच टेन्शन घेतो. तेव्हा महिपतला तो समजावतो की हे बघ महिपत, उगाचच एकटा तुला बोलावला आहे म्हणून रिस्क घेऊ नकोस. आपले काही 4-5 पंटर लोक सोबत ठेव. म्हणजे कसं, तिथे ना आधीच त्यांना पेरून ठेव, लपवून ठेव. जर काही असं वेडंवाकडं वाटलं तो अडकतोय वगैरे तर उपयोगी पडेल ना तुला. महिपत तिथे म्हणतो की अरे, या महिपत चिकरेच्या केसाला धक्का लावणारा पैदा व्हायचा आहे अजून. आणि हा जो कोणी आहे ना, जो मला ब्लॅकमेल करतोय, आज त्याचा विषय कायमचा संपवतोच नागराज सेठ. पण या महिपतला मूर्खाला काय ठाऊक आहे की विषय तर याचाच संपणार आहे. इकडे रविराजांना अजूनही खूपच भीती वाटत असते. आता प्रतिमाने सायलीसारखं ड्रेस घातलेला असतो, जेणेकरून ती प्रतिमा आहे हे महिपतला ओळखता येऊ नये. ठरल्या प्लॅनप्रमाणे सायली, अर्जुन, प्रतिमा तिघेही त्या जंगलाच्या दिशेने निघतात सुद्धा, त्या मंदिराकडच्या दिशेने. आता प्रिया त्यांच्या मागावरतीही असतेच, पण ऐनवेळी तिला फोन जातो तो म्हणजे अश्विनचा, आणि अश्विनने तिला आत्ताच्या आता घरी यायला सांगितलेलं असतं. आता हा अश्विन मध्ये का तडमडतोय असे प्रियाला खूपच राग येतो. पण शेवटी माघार फिरण्यावाचून पर्यायच नसतो, कारण सुभेदारांच्या घरात राहायचं आहे बाबा तिला. अर्जुन सायलीवरती नजर कशी ठेवणार ती. पण प्रियाला एका गोष्टीची मात्र थोडी भीती वाटते की जाताना जर सायली अर्जुन सोबत होते तर मग ही मधली तिसरी व्यक्ती आहे तरी कोण. कारण प्रतिमाने ड्रेस घातलेला असतो, वेगळा पेहराव केलेला असतो, त्यामुळे ती प्रतिमा आहे हे प्रियाला ओळखताच येत नाही. रविराज देवाकडे प्रार्थनासुद्धा करत असतात. महिपतने त्याचे 2 पंटर लोक आहेत ते तिथे त्या अपघाताच्या ठिकाणी पेरून ठेवायचं ठरवलेलंच असतं. आता महिपत येण्याच्या आधीच नेमकं सायली आणि प्रतिमा अर्जुनसोबत तिथे पोहोचतात सुद्धा. आणि प्लॅनप्रमाणे अर्जुन त्यांना समजावत असतो की प्रतिमात्या, तुम्हाला इथेच थांबायचं आहे, आणि तेही पाठमोरं. म्हणजे महिपतला सुरुवातीला चेहरा दाखवायचा नाही आहे. मी आणि सायली तिकडे लपतो आहोत. जर का कधी काहीही चुकीचं तुम्हाला वाटलं, म्हणजेच तुमच्यावरती महिपत चिकरे हमला वगैरे करेल, तर मग आपली ठरलेली खून आहेच. तेव्हा सायली अर्जुन पटकन मागे जाऊन लपून बसतात, कारण त्यांना गाडीचा आवाज येतो. कळून चुकतं की महिपत चिकरे आलाच आहे. म्हणूनच प्रतिमासुद्धा आता पाठमोरी उभी असते. तेव्हा महिपत चिकरे तिथे येतो. आता तिथे शेकोटी पेटवलेली असते, आणि हा सगळा जो मामला, जो प्लॅन घडवून आणलेला असतो तो सायली अर्जुनचाच असतो. ज्या क्षणी महिपत तिथे पोहोचतो त्या क्षणी तो विचारतो की अच्छा, तू आहेस का. या महिपत चिकरेला उद्ध्वस्त करणारा अजून पैदा व्हायचा या जगात, आणि जर तू मला उद्ध्वस्त करायला निघाली असशील तर डोक्यातून विचार काढून टाक. अर्जुनने तोपर्यंत मोबाईलचा कॅमेरा ऑन केलेला असतो, आणि ते सगळं अर्जुन फोनमध्ये रेकॉर्ड करत असतो. याची भनक दूर दूर तक त्या महिपत चिकरेला नसतेच. तेव्हा महिपत आता प्रतिमाला विचारत असतो की बघू देच एकदा तुझं थोबाड, नक्की तू आहे तरी कोण जी महिपत चिकरेला चॅलेंज करते. अरे, महिपत चिकरेला संपवणारा माणूस अजून पैदा व्हायचा आहे, आणि तू बाई असून माझ्या वाट्याला गेलीस, म्हणजे आज तुझा शेवटचा दिवस आहे. तेव्हा प्रतिमा जेव्हा करकन वळते, आता महिपतला धक्काच बसतो. प्रतिमाच्या हाती जळती मशाल असते. प्रतिमा आता महिपतला मुद्दाम उकसवण्याचा प्रयत्न करते की काय झालं, मला बघून घाबरला. महिपत चिकरे कधी कुणाला न घाबरणारा एका बाईला बघून घाबरला का. तेव्हा महिपत तिला विचारतो की तू, अगं गेल्या 25 वर्षामध्ये तुला मारण्याचा कित्येकदा तरी प्रयत्न केलाच आहे मी. आता सायली अर्जुन तिकडे धक्क्याने एकमेकांकडे बघतात, पण हा महिपत चिकरे प्रतिमाच्या का हात धुवून मागे लागलाय ते मात्र त्यांना उमगत नसतं. तेव्हाच प्रतिमा म्हणते की मला चांगलंच ठाऊक आहे
गेल्या 25 वर्षामध्ये तू मला शोधून मारण्याचा प्रयत्न केला. आमचा अपघात घडवून आणणारा सुद्धा तूच होता. याच ठिकाणी तू आमचा अपघात घडवून आणला होतास ना. आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास, परंतु नियतीच्या पुढे तू सुद्धा नाही जाऊ शकलास. आणि आता तुझ्या मरणाची वेळ आली तेव्हा महिपत विकृत हसतो आणि विचारतो की तू चिलटासारखी तू आणि तू मला मारणार. प्रतिमा त्याला जाब विचारते की याच ठिकाणी याच झाडापाशी तू माझ्या चेहऱ्यावरती व्रण निर्माण केलेत ना. ह्याच चळक्या लाकडाने तू माझ्यावरती वार केले होतेस. तुला वाटलं मी बेशुद्ध पडले म्हणजे मेले आणि तू तेथून पळ काढलात. पण सत्यासोबत देव कायम उभा असतो. देव कृपेने मला काहीच झालं नाही. मला नाही, माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा नाही. आम्हाला मारण्याचा प्लॅन तुझा तर देवाने केव्हाच उधळून लावलाय आणि तुझा हा धूर्त हेतू कधीच पूर्ण नाही होणार आहे. तेव्हा महिपत स्वतःच्या तोंडूनच गुन्हा कबूल करत असतो की हो, केला मी तुला मारण्याचा प्रयत्न. आणि त्यावेळी एकदा नाही तर नंतर जेव्हा जेव्हा तू मला आडवी आलीस ना तेव्हा प्रत्येक वेळी तुला मारण्याचा मी प्रयत्न केला. पण साला तुझं नशीबच इतकं भारी आहे ना की दरवेळेस तू माझ्या माणसांच्या तावडीतून वाचली. पण आता इथे कोणीच नाही आहे तुला वाचवायला आणि तुझा खेळ आज मी तर कायमचाच संपवतो. असं म्हणून जेव्हा तो बंदूक काढतो इकडे सायलीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती जोराचं लाकूड फेकून महिपतच्या हातावर मारते आणि पटकन धावत येऊन ती दुसरं मशाल उचलते. आता मात्र सायलीने सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात टाकला. तिकडून महिपतची 2 पंटर जे आहेत ते पळत आलेले असतात. अर्जुनला कळत नसतं की नेमकं जायचं तरी कोणाकडे, कारण त्या पंटरच्या हातात बारक्या सुऱ्या असतात आणि त्यात महिपतने बंदूक ताणून धरलेली असते. आता सायलीला वाचवायचं की प्रतिमाला? अर्जुन पेचात पडतो. पण ठरल्या प्लॅनप्रमाणे ऐनवेळी धमाकेदार एंट्री होते, ती म्हणजे पोलिसांची. कारण रविराजांनी या गोष्टीची कल्पना आधीच रविराजांनी त्यांना देऊन ठेवली होती. ऐनवेळी पोलीस तिथे पोहोचतात आणि पोलीस पटकन त्या महिपत चिकरेच्या हातात जी बंदूक असते तर गोळी झाडून त्या महिपतच्या हाताला ती गोळी चाटून जाते. त्याच्या हातातली बंदूक खाली पडते आणि महिपतचा एक जो पंटर आहे तो त्यातून सटकतो. दुसऱ्याला पटकन पोलीस आता धरतातच. आता अर्जुनसुद्धा धावत बाहेर पडतो आणि तो सायली प्रतिमापर्यंत पोहोचतो. आता हा सगळा सापळा महिपतला अडकवण्यासाठीचा होता हे त्याचं चांगलंच लक्षात येतं. आता महिपतसोबत तिथे हजर असतो तो म्हणजे नागराजसुद्धा. पण नागराज समोर आलेला नसतो. चोरून खूप दुरून ते सगळं पाहत असतो आणि हा सगळा डाव जो आहे तो अर्जुन सायलीचा रचलेला होता ते कळता क्षणी नागराजची पळताभुई थोडी होते. कारण या कारस्थानाचा खरा म्होरक्या जो कोण असेल तर तो नागराज आहे. त्यानेच 25 वर्षापूर्वी रविराज प्रतिमाचा ॲक्सिडेंट घडवायला महिपतला सुपारी दिली होती. तेव्हा अर्जुन समोर येतो आणि महिपतला डायरेक्ट भिडतो. आता महिपत चिकरे, तुझा खेळ तर आता मी संपवणार, तेही कोर्टात. हे बघ, तो व्हिडिओ दाखवत त्याला सांगतो की तुझ्या विरोधातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा आहे माझ्याकडे. तू स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केलाय की तू यांचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केलास. प्रतिमा आत्यांना अनेकदा मारण्याचा प्रयत्न केलास. सायलीसुद्धा बेधडकपणे आता महिपत चिकरेला म्हणते की तुझ्या पापांचा घडा भरलाय महिपत चिकरे. शेवटी विजय तर सत्याचाच होतो. आता रविराजसुद्धा त्या महिपतची डायरेक्ट कॉलर पकडतात आणि त्याला खडसावतात की खूप झाला खेळ तुझा महिपत चिकरे. मला इतके दिवस माहिती नव्हतं की या सगळ्याच्या कारस्थानच्या मागचा खरा म्होरक्या तू आहेस. ज्या दिवशी कळलं असतं ना त्या दिवशी तुझा जीव तर मीच घेतला असता. पण आता सायली अर्जुनमुळे मला सत्य तर समजलं आणि त्यांनी ही लढाई न्यायाच्या दारात लढायची ठरवले. भेटू तिथेच. तेव्हा अर्जुनसुद्धा म्हणतो की पण रविराज काका, आता याची सुटका नाही आहे. याला याच्या गुन्ह्यांची सजा तर मिळणारच आहे. तेव्हा महिपतला पोलीस घेऊन जात असतातच. पण जाता जाता महिपतचा
राग जो असतो तो उफाळून बाहेर येतो. तो डायरेक्ट अर्जुन रविराजला धमक्या देत असतो की हे सगळं तुम्हाला खूप महागात पडेल. रविराज किल्लेदार, त्यावेळी तू सुटलास, पण ज्या क्षणी मी बाहेर पडेल ना या सगळ्यातून, तेव्हा मात्र तू माझ्या तावडीतून सुटणारच नाही आहेस. आता महिपतला तर अटक झाली आहे. ऐनवेळी रविराजांनी पोलिसांना घेऊन येत सायली प्रतिमाचा जीव तर वाचवलाच आहे, परंतु आता न्यायाची ही लढाई अर्जुन कसा लढेल आणि सोबतच आता खरी तन्वी सायलीच आहे हे सत्य बाहेर कसं पडेल ते पाहणं मनोरंजक असतं.